गंगाधर पंतांचे पानिपत भाग 4. त्या पानावरची महत्त्वाची घटना म्हणजे पानिपतचा संग्राम. तो बदललेला इतिहास सांगत होता की हा संग्राम मराठ्यांनी जिंकला. अब्दालीचा पूर्ण पराभव होऊन, बरीच मालमत्ता गमावून आणि मनुष्यहानी पत्करून त्याला उत्तरेकडे पळून जावे लागले आणि त्याचा अटकेपर्यंत पाठलाग करून त्याला काबूलच्या मार्गावर घालवून सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव परतले. खुद्द पानिपतच्या युद्धाची फारशी माहिती त्यांच्या पुस्तकात नव्हती, पण त्याचे परिणाम काय झाले याची दीर्घ चर्चा होती. पंतांनी पुस्तकाचा उरलेला भाग अधाशासारखा भरभर वाचून काढला. लिहिण्याची शैली त्यांची होती, पण मजकूर ते पहिल्यांदाच पाहत होते. पानिपतच्या विजयामुळे मराठ्यांचा हिंदुस्थानावर जबरदस्त वचक बसला. उत्तरेतले नवाब, सुभेदार वगैरे आणि ईस्ट इंडिया कंपनी त्यांना घाबरून वागू लागली. बळाच्या जोडीला मुत्सद्देगिरी वेळोवेळी मिळत गेल्याने पेशव्यांनी इंग्रजांची डाळ शिजू दिली नाही. फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींप्रमाणे कंपनीचा अधिकार मुंबई, कलकत्ता आणि मद्रास ह्या परिसरातच मर्यादित राहिला. भारतीय राज्यकर्त्यांनी इंग्रजांच्या तंत्रज्ञानाचा आणि शिस्तबद्ध कार्यप्रणालीचा फायदा घेतला, पण तो स्वतःचे सार्वभौमत्व राखून. ईस्ट इंडिया कंपनीनेही हिंदुस्थानात वसाहत वाढवता येत नाही हे पाहून व्यापारी वृत्तीने आपल्या ज्ञानाचा विक्रय सुरू केला. रेल्वे, टेलिग्राफ इत्यादी यांत्रिक शोध यांचा प्रसार कंपनीतर्फे सुरू झाला, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. हे ज्ञान महागात पडणार असे दिसून आल्यावर राज्यकर्त्यांनी भारतीयांना त्यात दीक्षा देण्यास सुरुवात केली आणि कंपनीचे महत्त्व कमी होत गेले. हळूहळू कंपनीला स्वतःचे हक्क कमी करावे लागले. 20वे शतक उजाडण्यापूर्वी मद्रास आणि कलकत्ता सार्वभौम हिंदुस्थान सरकारला परत मिळाले. ब्रिटिश सरकारशी केलेल्या एका तहान्वये मुंबई शहर 2000 सनापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीच्या रक्षणाखाली राहून मग भारतात विलीन होणार होते. पानिपतनंतर भाऊसाहेब आणि विश्वासराव यांस मोठी प्रतिष्ठा लाभली आणि दादासाहेबांचे पेशवे दरबारातले वजन पुष्कळ कमी झाले. खुद्द नानासाहेब पेशवे 1780 सनापर्यंत मराठेशाहीची धुरा सांभाळत होते. त्यांच्या राजवटीत विश्वासराव आणि माधवराव या बंधुद्वयांनी बाजीराव चिमाजी अप्पांची आठवण करून देणारा पराक्रम गाजवला. हैदराबादच्या निजामाला एका तहाद्वारे त्यांनी एका मर्यादित सीमेपलीकडे लष्कर बाळगण्यास मनाई करून शक्तिहीन करून टाकला. उत्तरेकडे अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत आणि पूर्वेकडे बंगालपर्यंत वेळोवेळी स्वाऱ्या करून आणि विश्वासू सुभेदार नेमून पेशव्यांनी दिल्लीच्या बादशहाला पत्त्यातल्या राजाइतके निस्सत्व केले. नानासाहेबांनंतर विश्वासराव, त्यानंतर त्यांचे वंशज ही प्रथा 19व्या शतकाअखेरपर्यंत टिकली, पण तोपर्यंत पेशवाई देखील निष्प्रभ होत चालली. अमेरिकन सिव्हिल वॉरमुळे निर्माण झालेले वारे हिंदुस्थानात पोचली. पाश्चात्य देशात प्रचलित होत चाललेली लोकशाही भारतातही यावी अशी इच्छा असणारे आणि ती कृतीत आणायला झटणारे राष्ट्रपुरुष जन्माला आले. म्हणून 17व्या पेशव्याच्या जमान्यात निर्माण होऊ घातलेल्या अराजकतेला वेगळीच कलाटणी मिळाली आणि त्यातून लोकसत्ताक राज्याची निर्मिती झाली. ब्रिटिश राजघराण्याप्रमाणे दिल्लीचा बादशहा हा राज्याचा नाममात्र शहेनशाह होता. ऐतिहासिक कारणामुळे देशाचे नाव हिंदुस्थान राहिले तरी त्याची घटना धर्मनिरपेक्ष होती. हे सर्व वाचून गंगाधर पंतांना अनेक प्रश्नांचा उलगडा झाला. ते पाहत असलेला हिंदुस्थान हा एक वेगळाच इतिहास असलेला देश होता. त्याला पाश्चात्य राष्ट्राची गुलामगिरी माहिती नव्हती. त्याच्या घडवणुकीमागे एक प्रकारचा आत्मविश्वास होता, न्यूनगंड नव्हता. भारतीय बनावटीचे सामान म्हणजे दुय्यम श्रेणीचे आणि इम्पोर्टेड
परदेशी सामानच उत्तम ह्या भावनेला इथे स्थान नव्हते. मुंबईतला गोरा साहेब देखील नेटिव्ह लोकांशी नम्रतेने वागत होता, कारण त्या काळ्या माणसामागे एक सामर्थ्यशाली राष्ट्र उभे आहे याची त्याला जाणीव होती. त्यांना सम्राट अशोकाच्या काळच्या भारताची आठवण झाली आणि मग त्यांच्या माहितीतला भारत देश आठवला. अनेक शतकांच्या गुलामगिरीतून नुकताच स्वतंत्र झालेला भारत देश. 28 वर्षे हा राष्ट्राच्या आयुष्यात एक छोटाच कालखंड ठरेल. वाजवीपेक्षा जास्त आत्मविश्वास आणि न्यूनगंड ह्या दोन बाजूंना असलेल्या दऱ्यात न कोसळण्याची काळजी घेत अरुंद मार्गावरून गेल्यास आपला पण देश आणखी 60-70 वर्षांनी ह्या परिस्थितीला नक्कीच पोचेल. मात्र त्याकरता भारतीयात शिस्तबद्धता आणि जबाबदारीची जाणीव पाहिजे. गंगाधर पंत भविष्यकाळाबद्दल आशावादी होते. आपले भरकटणारे विचार आवरून त्यांनी इतर पुस्तके, कागदपत्रे, बखरी वगैरे पाहण्यास सुरुवात केली. त्यांच्या परिचयाची भाऊसाहेबांची बखर वेगळ्याच दृष्टिकोनातून लिहिली होती. लढाईचे वर्णन वाचता वाचता त्यांच्या पुढे एक उतारा आला. ते समयी विश्वासराव यांनी हुजरातीच्या लोकात येऊन घोडा घातला आणि घाव केला. तो ईश्वरी लोभ जाहला. एकाएकी त्यांचे कानाजवळून गोळा गेला. तिळभर फरक पडता तर नानासाहेबांचे निधान ठार पडते. रात्रीचे 8 वाजले आणि ग्रंथपालाने आता लायब्ररी बंद होणार अशी त्यांना नम्र सूचना केली. पंत आपल्या अभ्यासाच्या तंद्रीतून ताडकन उठले. मला हे सर्व कागदपत्र उद्या सकाळी पाहायला पाहिजेत अशी सूचना देऊन ते बाहेर पडले. विसरभोळेपणाने भाऊसाहेबांची बखर मात्र त्यांच्या खिशात राहिली. एका गेस्ट हाऊसमध्ये रात्रीपुरती खोली घेऊन जेवण उरकून पाय मोकळे करायला ते आझाद मैदानाकडे निघाले. मैदानात एका बाजूला मंडप घातलेला असून तेथे बरीच गर्दी दिसत होती. कोणाचे तरी व्याख्यान चालू होते. व्यासपीठावर एकच खुर्ची असून ती रिकामी होती. समोर टेबलावर फुलदाणी फुलाने सजवून ठेवली होती. व्यासपीठ, रिकामी खुर्ची, भाषण. दिव्याकडे पतंग आकृष्ट व्हावा तसे पंत त्या खुर्चीकडे खेचले गेले. आपल्या विचारांच्या तंद्रीतच त्यांनी खुर्चीवर आसन मांडले. तो प्रकार पाहून वक्त्याचा वाक्प्रवाह बंद पडला, पण श्रोते मात्र ओरडू लागले, खुर्ची खाली करा. ह्या व्याख्यानमालेला अध्यक्ष नसतो. गेट ऑफ द चेअर. द चेअर इज सिम्बॉलिक. खुर्चीवर कोणीच बसायचे नाही. अध्यक्षा वाचून सभा, हा कसला चावटपणा. गंगाधर पंतांचे पित्त खवळले. माईककडे जाऊन वक्त्याला बाजूला सारून ते बोलू लागले, सभ्य स्त्री पुरुष हो, अध्यक्षा वाचून सभा म्हणजे डेन्मार्कच्या राजपुत्रा वाचून हॅम्लेट हे नाटक. पण श्रोत्यांनी त्यांना बोलू दिले नाही. पुरे पुरे, स्वागतपर, अध्यक्षीय आणि समारोपाची रटाळ भाषणं ऐकायचा आम्हाला कंटाळा आलाय. आम्हाला फक्त वक्त्याचंच भाषण ऐकायचं आहे. ती अध्यक्षाची जुनी प्रथा नको. 999 सभा गाजवलेले गंगाधर पंत ह्या गर्जनांना न जुमानता बोलत राहिले. त्यांच्या अंगावर अंडी, टोमॅटो, बटाटे, भाजीपाला वगैरे पदार्थांचा भडीमार सुरू झाला तरी ते बोलतच होते. तेव्हा मात्र श्रोतृ समुदायाने व्यासपीठावर आक्रमण केले आणि त्या गर्दीत गंगाधर पंत जे अदृश्य झाले ते कोणालाच दिसले नाहीत. पुढची हकीकत तुला माहीत आहे. दुसऱ्या दिवशी मी आझाद मैदानात सापडलो. आपला वृत्तांत संपवत प्राध्यापक गायतोंडे उद्गारले, राजेंद्र, हे सर्व मी फक्त तुलाच सांगितले. कदाचित तू ह्या सर्व प्रकाराची कारणमीमांसा करू शकशील. पंत, तुम्ही हा अनुभव येण्यापूर्वी काय करत होतात? राजेंद्राने विचारले.
मी कॅटॅस्ट्रॉफेवरचा परिसंवाद आटपून घरी चाललो होतो. तुझ्याच भाषणाबद्दल मी विचार करत होतो. पंत उत्तरले. त्या परिसंवादात मांडलेले विचार तुमच्या मनात घोळत असणार. तुम्ही पानिपताबद्दल पण विचार करत होता का? राजेंद्रच्या चेहऱ्यावर मिश्किलपणा होता. हो, आणि तेवढ्या ट्रकच्या धक्क्यामुळे माझा स्मृतिभ्रंश झाला आणि हे विचार माझ्या अबोध मनामध्ये असल्यामुळे मी सांगितलेली गोष्ट खरोखर घडली असं मला वाटतं. मला माहीत आहे तुला काय म्हणायचे ते. माझी पण प्रथम तीच कल्पना होती. स्मृतिभ्रंश झाला आणि त्यामुळं मी कसा तरी मुंबईला गेलो असेन असं मला आधी वाटत होतं आणि इतरांचा पण तोच अंदाज आहे. तेवढ्यासाठी मी तुझ्याकडे आलो नसतो. पण मला आलेला अनुभव सत्यसृष्टीतला होता ही मला खात्री आहे. हा पहा त्याचा पुरावा. खिशातून त्यांनी एक कागदाचा तुकडा काढला. भाऊसाहेबांच्या बखरीतले ते एक छापील पान होते. त्यावरचा मजकूर वाचताच इतिहासाचा फारसा अभ्यास नसूनही राजेंद्राची चर्या गंभीर झाली. पंत पुढे म्हणाले, हा कागद मला माझ्या सुटाच्या लायनिंगमध्ये सापडला. ती बखर चुकून माझ्या कोटाच्या खिशात राहिली आणि मी ती दुसऱ्या दिवशी परत करणार होतो. पण आझाद मैदानावरच्या धक्काबुक्कीत ती गहाळ झाली आणि हे एकच पान शिल्लक राहिले. राजेंद्र विचार करत होता. बखरीच्या पानाची पुन्हा पुन्हा तपासणी करून घसा खाकरून त्याने बोलायला सुरुवात केली. पंत लक्ष देऊन ऐकू लागले.